नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा यावरती चर्चा करत आहोत, ज्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक बँकांची कार्य यावरती चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये व्यावसायिक बँकांची कार्य एकूण 2 गटामध्ये आपण पाहिली, ज्यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य अशा 2 गटांमध्ये व्यावसायिक बँकांची जी काही कार्य आहे, ज्यामध्ये ठेवी स्वीकारणे असेल, कर्ज देणे असेल, प्रतिनिधी कार्य असेल, त्याचबरोबर उपयुक्तता कार्य असेल, अशा सर्व कार्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या पुढचा जो भाग आहे, ज्यामध्ये आपल्याला ई बँकिंग सेवा म्हणजे काय आहे यावरती चर्चा करायची आहे, तर सुरू करूयात। पहा, ई बँकिंग सेवा म्हणजे काय आहे, तर ई बँकिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बँकिंग आहे। इलेक्ट्रॉनिक बँकिंगलाच आभासी बँकिंग किंवा व्हर्च्युअल बँकिंग असं देखील म्हणतात। मग आता आभासी बँकिंग किंवा ई बँकिंग म्हणजे काय, तर ई बँकिंग म्हणजेच संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये किंवा संगणक आणि इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आपण बँकेच्या संदर्भामधले जी काही व्यवहार आहेत ती व्यवहार पूर्ण करतो, म्हणून या सर्व व्यवहाराला आपण ई बँकिंग असं या ठिकाणी म्हणणार आहोत। जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला पाहायचे आहेत, तर क्रमाने पाहूयात। पहा, ई बँकिंग सेवेच्या अंतर्गत पहिला जो घटक आहे तो आहे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, म्हणजेच त्याला आपण ATM असं म्हणतो। म्हणून ATMच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल किंवा आपण कधी ना कधी ATMमध्ये गेलेलो असणार आहे, म्हणून साधारणतः ATM म्हणजे काय आहे किंवा ATM कशा पद्धतीने काम करतं हे आपल्याला माहिती आहे। म्हणून स्वयंचलित नगद प्रदान सुविधा हे ATMचं मराठीमध्ये नाव आहे आणि ATMलाच आणखी आपण ऑटोमेटेड टेलर मशीन किंवा ऑटोमॅटिक टेलर मशीन असं देखील म्हणतो। म्हणून हे जी ATM आहे, या ATMच्या अंतर्गत आपल्याला विविध प्रकारच्या सुविधा मिळतात, जशा की शिल्लक नगद चौकशी असते। याचा अर्थ आपल्या अकाउंट्सवरती किती पैसे शिल्लक आहेत हे आपण ATMच्या माध्यमातून पाहू शकतो। त्याचबरोबर पैसे हस्तांतरण करू शकतो, म्हणजे एका अकाउंट्सवरून दुसऱ्या अकाउंट्सवरती पैसे आपण हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर करू शकतो। धनादेश पुस्तक मागणी करू शकतो, म्हणजे जर आपल्याला चेकबुक पाहिजे असेल तर आपण ATMच्या माध्यमातून बँकेकडे चेकबुकची मागणी करू शकतो। त्याचबरोबर खाते विवरणासाठी देखील याचा उपयोग होत असतो, म्हणजे आपल्या खात्याच्या स्टेटमेंट संदर्भामध्ये देखील आपण ATMच्या माध्यमातून बँकेला आपल्या खात्याबद्दलची माहिती याची मागणी करू शकतो। म्हणून साधारणतः कॅश डिपॉझिट्स आणि कॅश विथड्रॉवल अशा दोन्ही प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत त्या ATMच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात। म्हणून इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवेमध्ये हे महत्त्वाचं उपकरण किंवा घटक आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो। म्हणून लक्षात ठेवायचं आहे की ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन किंवा ऑटोमॅटिक टेलर मशीन, ज्याला आपण मराठीमध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हणतो।
त्यानंतर ई बँकिंग सेवेमध्ये दुसरा जो घटक आहे तो आहे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजेच पेमेंट कार्ड आहे. या कार्डद्वारे जो कार्ड धारक असतो तो वेगवेगळ्या बाबींसाठी पैसे खर्च करू शकतो. ही जी सुविधा आहे ही सुविधा बँकेमार्फत एक प्रकारचं खातं तयार करून त्या खात्यामध्ये विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा बँक जो कार्डधारक आहे त्याला देत असते. यामुळे जो कार्डधारक आहे तो रोख रक्कम जवळ न बाळगता आपले जे काही व्यवहार असतील ते व्यवहार पूर्ण करू शकतो. म्हणून क्रेडिट कार्ड ही एक बँकिंग सुविधा आहे ज्यामार्फत जो कार्डधारक आहे तो कार्डधारक आपल्या अकाउंट्सवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट्स किंवा वेगवेगळे प्रकारचे खर्च या कार्डच्या माध्यमातून करू शकतो. म्हणून एक प्रकारचं खातं बँक आपल्या अकाउंट होल्डरला या कार्डच्या माध्यमातून पुरवत असते. म्हणून कॅशलेस ट्रान्झॅक्शन जे आहे ते कॅशलेस ट्रान्झॅक्शन या कार्डच्या माध्यमातून जो काही कार्डधारक आहे तो या ठिकाणी करू शकतो. म्हणून क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं असा घटक आहे, याला आपण असं घटक म्हणूयात की आपल्या अकाउंट्सवरती पैसे शिल्लक नसताना देखील आपण वेगवेगळे पेमेंट्स या ठिकाणी करू शकतो. साधारणतः 30 ते 60 हजारापर्यंत म्हणजे ज्या काही बँकिंग पॉलिसीज आहेत प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या असू शकतात, परंतु 30 ते 60 हजारापर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त पैसे वापरण्याची सुविधा बँक या कार्ड होल्डरला देत असते. म्हणून जरी अकाउंट्सवरती पैसे शिल्लक नसतील तरी बँक या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जो काही कार्डधारक आहे त्याला पेमेंट्स करण्याची सुविधा पुरवते आणि त्या मोबदल्यामध्ये जेवढे पैसे वापरले असतील त्यावरती व्याज आकारते. त्याला आपण क्रेडिट कार्ड असं म्हणतो. त्यानंतर ई बँकिंग सेवेमध्ये तिसरा प्रकार आहे डेबिट कार्ड. साधारणतः सामान्य जे अकाउंट होल्डर आहेत यांनी बँकेमध्ये अकाउंट्स ओपन केल्याबरोबर बऱ्याचशा बँका या डेबिट कार्ड त्या अकाउंट होल्डरला देत असतात. म्हणजे मागणी न करता देखील हे डेबिट कार्ड जे आहे बँकेमार्फत दिलं जातं. म्हणून डेबिट कार्डद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यातून लगेचच काढली जाते. म्हणजे जसं आपण क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये बोललो की क्रेडिट कार्ड जर आपल्याकडे असेल तर आपण आपल्या अकाउंट्सवरती जरी बॅलन्स नसला, रक्कम शिल्लक नसली तरी देखील आपण पेमेंट्स करू शकतो. परंतु जर डेबिट कार्ड आपल्याकडे असेल तर मात्र जर आपल्या खात्यामध्ये पैसे असतील तरच आपण पैसे पेड करू शकतो किंवा पेमेंट करू शकतो. म्हणून क्रेडिट कार्ड जे आहे ते क्रेडिट कार्ड आपल्या अकाउंटशी जोडलेलं नसतं, परंतु डेबिट कार्ड जे असतं ते मात्र आपल्या बँकेतील अकाउंटसोबत जोडलेलं असतं. म्हणून डेबिट कार्डच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की जर आपल्या अकाउंट्सवरती पैसे असतील तरच आपण ते खर्च करू शकतो. म्हणून जेवढे अकाउंट्सवरती पैसे आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण पेमेंट्स करू शकतो. म्हणून ही एक प्रकारची वैयक्तिकृत सुविधा बँक आपल्याला प्रोव्हाइड करत असते. म्हणून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये जर आपल्याला फरक करायचा असेल तर लक्षात ठेवा की क्रेडिट कार्ड हे बँकेच्या अकाउंटशी जोडलेलं नसतं. अकाउंट्सवरती बॅलन्स शिल्लक नसला तरी आपण पेमेंट्स करू शकतो, त्याला आपण क्रेडिट कार्ड म्हणतोय. डेबिट कार्डच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की डेबिट कार्ड हे आपल्या बँकेच्या अकाउंटसोबत जोडलेलं असतं. खात्यामध्ये पैसे शिल्लक असतील तरच आपण पेमेंट्स करू शकतो किंवा खर्च करू शकतो, अन्यथा खर्च करता येत नाही. हा दोन्हीमधला फरक आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर
पुढचा चौथा प्रकार आहे RTGS सुविधा. पहा, RTGS म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, ज्याला आपण तात्काळ निधी हस्तांतर प्रणाली असं म्हणतो. मग बघा, या सुविधेमध्ये तात्काळ म्हणजे रिअल टाईम आणि स्थूल आधारावर म्हणजे ग्रॉस सेटलमेंटद्वारे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करता येते. म्हणून ही बँकिंग प्रणालीमध्ये सर्वात वेगवान निधी हस्तांतर सुविधा आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे RTGS म्हणजे काय आहे? तर थोडक्यात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैशांचं हस्तांतरण करू शकतो किंवा पैसे पाठवू शकतो. त्याला आपण रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच RTGS सुविधा असं म्हणतो. मग यामध्ये महत्त्वाचं काय आहे? तर रिअल टाईम म्हणजे तात्काळ. मग आता तात्काळ याचा अर्थ लक्षात घ्या की जर एखादा व्यवहार बँकेमार्फत आपण करत असू तर आपल्याला ठराविक कालावधी त्या ट्रान्झॅक्शनसाठी किंवा त्या व्यवहारासाठी दिलेला असतो. पण ज्यावेळी आपण RTGS सुविधा वापरतो अशा वेळी आपल्याला कुठलाही टाईम दिलेला नसतो. ही तात्काळ दिली जाणारी सुविधा आहे. मग जी काही RTGSची प्रक्रिया आहे, जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते ज्यावेळी पूर्ण होतं त्यानंतर लगेचच तुम्हाला बँकेमार्फत संदेश मिळण्यास सुरुवात होते आणि काही तासाच्या आत म्हणजे जवळजवळ 2 तासाच्या आत ग्राहकाच्या खात्यात जमा रक्कम आपल्याला दिसू शकते. म्हणजेच स्थूल आधारावरती म्हणजेच ग्रॉस सेटलमेंट याचा अर्थ ज्यावेळी बँक व्यवहार करते त्यावेळी एकसारखे असणारे व्यवहार एकत्रित करून एकदाच ते व्यवहार केले जातात. पण ज्यावेळी आपण RTGS सुविधा वापरतो अशावेळी हे जे ग्रॉस सेटलमेंट आहे हे ग्रॉस सेटलमेंट न करता किंवा एकत्रित ट्रान्झॅक्शन न करता आपण जे RTGS केलेलं आहे ते स्वतंत्रपणे आपल्याला त्या संदर्भातली कार्यवाही पाहायला मिळते. म्हणजेच हे व्यवहार तात्काळ सेवेमध्ये ठेवून लगेचच आपले व्यवहार क्लिअर केले जातात. म्हणून साधारणतः 2 तासाच्या आत हे RTGS जे आहे ते पूर्ण होतं. आता हे जे RTGS आहे या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे की हे जी तात्काळ निधी हस्तांतर सुविधा आहे यामध्ये कमीत कमी किंवा किमान रकमेची मर्यादा जी आहे ती 2 लाख रुपये असणार आहे. मग आता हे साधारणतः 2 लाख ही अमाऊंट आहे, पण प्रत्येक बँकेची जी काही पॉलिसी असेल त्याप्रमाणे या निधीमध्ये काही बदल असू शकतो. म्हणून यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की तात्काळ निधी हस्तांतर प्रणाली म्हणजेच RTGS, ज्याला आपण रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतो, आणि या सुविधेद्वारे आपण एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये तात्काळ निधीचं हस्तांतरण करू शकतो. त्याला आपण RTGS असं म्हणायचं आहे. त्यानंतर ई बँकिंगच्या सेवेमध्ये 5वा घटक किंवा 5वा प्रकार जो आहे तो आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. मग आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की ही देखील निधी हस्तांतरण करण्याची एक पद्धती आहे ज्याला आपण NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम असं म्हणतो आहे. मग या माध्यमातून आपण अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधीचं हस्तांतरण करू शकतो. मग या निधीच्या हस्तांतरणासाठी आपल्याला एक शाखेचा हस्तांतर सांकेतिक कोड ज्याला आपण NEFT कोड असं म्हणतो. हा जो कोड आहे तो कोड ज्या व्यक्तीला आपण पैसे पाठवतोय किंवा ज्या बँकेला आपण पैसे पाठवतोय ज्याला आपण लाभार्थी असं म्हणतोय त्याला द्यावा लागतो, आणि या कोडच्या माध्यमातून आपण ठराविक वेळेत निधीचं हस्तांतरण करू शकतो. म्हणून
जर उदाहरणाच्या माध्यमातून पाहायचं असेल तर साधारणतः अर्ध्या तासाच्या आत किंवा अर्ध्या तासाच्या भागात या ज्या काही गोष्टी आहेत, ज्याला आपण NEFT म्हणतो, याद्वारे निधीचं हस्तांतरण करू शकतो. म्हणून साधारणतः आठवड्यातील जे कामकाजाचे दिवस आहेत, त्या सर्व दिवसांमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण निधीचं हस्तांतरण म्हणजे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा ही घेऊ शकतो. म्हणून राष्ट्रीय निधी हस्तांतर आणि तात्काळ निधी हस्तांतर या ज्या दोन गोष्टी आहेत, यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की तात्काळ निधी हस्तांतर प्रणालीमध्ये आपण काय पाहिलं तर रिअल टाईम म्हणजे तात्काळ निधीचं हस्तांतरण होत असतं. तर राष्ट्रीय निधी हस्तांतरामध्ये काय होतं की सर्व प्रकारचे जे काही व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार एकत्रित केले जातात आणि त्यानंतरच ते व्यवहार पार पाडले जातात. म्हणून RTGS आणि NEFT यामध्ये काय फरक आहे तर RTGS हे रिअल टाईम आहे म्हणजे तात्काळ आहे, तर NEFT जे आहे यामध्ये सर्व हे जे ग्रॉस सेटलमेंट आहे ती केली जाते आणि त्यानंतर निधीचं हस्तांतरण केलं जातं. म्हणून ही एक गोष्ट आपण प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर क्रमांक 6 आहे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. आता पहा, हा प्रकार जो आहे, आता सर्वत्र हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या मोबाईलमध्ये देखील विविध प्रकारचे जे काही बँकिंग रिलेटेड ॲप असतील ते सॉफ्टवेअर आपल्या मोबाईलमध्ये असतात आणि मोबाईलच्या माध्यमातून बरेचसे आपण ट्रान्झॅक्शन करत असतो. म्हणून साधारणतः हा एक प्रचलित प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. या माध्यमातून आपण इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकतो. मग आता नेट आणि मोबाईल बँकिंग म्हणजे काय आहे तर पहा, जे काही ग्राहक असतील ते ग्राहक संगणक असेल, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, या संसाधनाच्या मदतीने प्रत्यक्ष व्यवहार करतात. मग हे जे व्यवहार आहेत, हे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या परवानगीची आवश्यकता असते. म्हणून बँकेच्या परवानगीने आपण नेट बँकिंग सुविधा आणि मोबाईल बँकिंग सुविधेचा वापर करू शकतो. म्हणून साधारणतः इंटरनेटच्या माध्यमातून आपण बँकेच्या संदर्भात जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, मग त्या रिसिप्ट्स असतील किंवा पेमेंट असतील ते आपण करू शकतो. त्याचबरोबर मोबाईलच्या माध्यमातून देखील आपण विविध प्रकारचे बँकांचे ॲप्स किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण मोबाईलद्वारे देखील बँकिंग ट्रान्झॅक्शन्स पूर्ण करू शकतो. आता या सुविधेच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण मोबाईल बँकिंग वापरतो अशा वेळेला ही सुविधा वापरताना आपल्याला एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक, ज्याला आपण OTP असं म्हणतो, हा OTP आपल्या मोबाईलवरती येत असतो आणि या OTPच्या माध्यमातून आपलं ट्रान्झॅक्शन हे सुरक्षित केलेलं असतं. म्हणून ज्यावेळी आपण एखादं ट्रान्झॅक्शन तयार करतो अशावेळी आपल्या मोबाईलवरती तो OTP येत असतो आणि त्या OTPच्या माध्यमातून आपण बँकेच्या संदर्भातले जे काही व्यवहार आहेत ते करू शकतो. म्हणजे ज्यामध्ये बघा की आपण आपल्या अकाउंट्सवरती किती बॅलन्स आहे ते चेक करू शकतो. त्याचबरोबर आपल्या अकाउंट्सवरती असणारे जे अमाऊंट आहे ती आपण दुसऱ्याला किंवा दुसऱ्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर करू शकतो. जर आपण एखाद्याला चेक दिला असेल, धनादेश दिला असेल, तर धनादेश थांबवण्याची विनंती देखील आपण बँकेला करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर चेकबुक पाहिजे असेल, धनादेश पुस्तिका पाहिजे असेल, तर ती देखील आपण नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून करू शकतो. म्हणून साधारणतः हा प्रचलित प्रकार आहे की सर्वसाधारण प्रकार आहे की तो आपण वापरलेला असणार आहे किंवा वापरत असू असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणून अतिशय जलद गतीने व्यवहार या नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून करता येऊ शकतात. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो आहे तात्काळ पैसे देयक सुविधा, ज्याला इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम असं म्हणतो.
म्हणून ही देखील बँकेच्या ग्राहकांसाठी दिलेली एक सुविधा आहे, ज्यामार्फत आपण निधीचं हस्तांतरण करू शकतो. बघा आता निधीच्या हस्तांतरणासंदर्भात RTGS ही एक फॅसिलिटी आहे किंवा NEFT म्हणजे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा एक आहे किंवा नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून देखील आपण व्यवहार करू शकतो. पण आता तात्काळ पैसे देयक सुविधा म्हणजे इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टम जी आहे, ही एक निधी हस्तांतर करण्याची सुविधा आहे. मग यामध्ये लक्षात ठेवायचं की RTGS आणि NEFT या दोन्हींची जर आपण तुलना या इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टमशी केली तर आपल्याला लक्षात येईल की RTGS आणि NEFT यांना वेळेची मर्यादा दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळी बँक सुरू असेल, बँकिंग कामकाज दिवस आणि बँकिंग कामकाज वेळ या वेळेमध्येच आपल्याला RTGS आणि NEFT करावं लागतं. पण हे जे इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम आहे, याला कुठलीही वेळ दिलेली नाही आहे, तर 24 तास ही प्रक्रिया चालू असते. म्हणून साधारणतः रुपये 2 लाख यापर्यंत आपण ही जी इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम आहे ती यूज करू शकतो. म्हणून बँकेने जलद गतीने व्यवहार करता यावा यासाठी ग्राहकांना ही एक बँकिंग सेवा पुरवलेली आहे. म्हणून बघा साधारणतः एकूण 7 जे काही घटक आहेत ते बँकिंग सेवेच्या अंतर्गत येतील. म्हणून ते आपण लक्षात ठेवायचं आहे. साधे आणि सोपे आहेत, आपण ते वापरलेले आहेत, आपण ते पाहिलेले आहेत. ज्यामध्ये ATM आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे RTGS आहे आणि NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि लास्ट इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम ज्याला आपण तात्काळ पैसे देयक सुविधा असं म्हणतो. म्हणून अतिशय साधा आणि सोपा हा बँकिंगचा प्रकार आहे, तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. तर व्हिडिओबाबत जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याची उत्तर देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि याच्या ज्या काही नोट्स आहेत त्या आपल्या वहीमध्ये मात्र लिहायच्या आहेत. धन्यवाद.